फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत एफपीएलचा एनसीएमचा पेपर. पहिला क्वेश्चन आहे डेटा टाइप्स इन सी. डेटा टाइप्स इन सी कोणते कोणते? जे इंटिजर, फ्लोट, जे तुम्ही डिफाइन करू शकतात की एखादी तुम्हाला इंटिजरची व्हॅल्यू द्यायची, एखादी न्यूमेरिकल व्हॅल्यू द्यायची आहे तर त्याला काय देणार तुम्ही? इंटिजर. एखादी पॉइंटरची व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्ही काय यूज करणार? फ्लोट. त्याच्यानंतर डबल जर जास्त द्यायचं असेल तर काय यूज करणार? डबल यूज करणार. मग त्याचेच काय आहे याचे वन बाय वन काय डेटा टाइप आहे? कोणता आहे तुमचा? इंटिजर, फ्लोट, डबल, कॅरेक्टर. कॅरेक्टर कशासाठी यूज केला? तो एक सिंगल कॅरेक्टर आपल्याला जेव्हा डिस्प्ले करायचा असतो तेव्हा काय करतो आपण? कॅर यूज करतो. मग फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलं? इंटिजर a इक्वल टू 10. हे काय झालं? सिंपल एक एक्झाम्पल काय केलं आपण? दाखवलेलं आहे की काय करायचं प्रत्येक क्वेश्चन मध्ये जेव्हा विचारते तेव्हा काय करायचंय तुम्हाला? त्याची डेफिनेशन, त्याचा सिंटॅक्स, त्याचा कोड. ठीक आहे, कोड म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल जरी दिलं तरी चालणार आहे आणि विथ आउटपुट काय करायचं? एक्सप्लेन करायचं. हा छोटा पॉईंट आहे म्हणून इट्स ओके. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये कोणत्या डेटा टाइपचं? तुमचा डिराइव्ह डेटा टाइप. डिराइव्ह डेटा टाइप मध्ये काय असतं? तुमचा ॲरे असतो, पॉइंटर असतो, स्ट्रक्चर असतं, युनियन्स असतात. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट टाइप आहे तुमचा युजर डिफाईन टाइप आहे. मग युजर डिफाईन मध्ये काय केलं तर आपण जो स्ट्रक्चर तयार करतो किंवा तो युनियन असतो तो काय करतो? आपण डिफाईन करतो. म्हणजेच काय झालं? तुमचा युजर डिफाईन डेटा टाइप. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा फ्लो चार्ट डिटेल्स. मग फ्लो चार्ट कशासाठी यूज केला? तर फ्लो चार्ट काय? तुमचा एक ग्राफिकल स्ट्रक्चर आहे जे आपल्याला रिप्रेझेंट करायचंय. एखादा अल्गो असेल त्याला आपण काय करू शकतो? सिम्पली काय करतो? रिप्रेझेंट करतो विथ सिम्बॉल. पहिला आहे तुमचा ओव्हल शेप, सेकंड आहे रेक्टँगल, त्याच्यानंतर ॲरो, डायमंड शेप अँड पॅरालेलोग्राम. मग आता ओव्हल शेप कशासाठी यूज केला? तो स्टार्ट अँड एंड साठी यूज केला. तुमचा रेक्टँगल कशासाठी यूज केला? तर तुमचे जे पण ऑपरेशन स्टेप्स आहे त्या दाखवण्यासाठी. ॲरो कशासाठी? तुमचा जो कंट्रोल फ्लो आहे, तुमचा जो फ्लो आहे तो इंडिकेट करण्यासाठी. त्याच्यानंतर तुमचा नेक्स्ट आहे डायमंड. इफ एल्सची कंडिशन जेव्हा असेल तेव्हा काय यूज करतो तुम्ही? डायमंड शेप यूज करता. आणि पॅरालेलोग्राम केव्हा यूज करता? जेव्हा तुमचं इनपुट आउटपुटचं ऑपरेशन दाखवायचे असेल, जसं की टेक व्हॅल्यू फ्रॉम युजर किंवा तुमचा डिस्प्ले आउटपुटसाठी काय यूज करतो तुम्ही? पॅरालेलोग्राम. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा टोकन्स. टोकन काय? कशासाठी यूज केले जातात? टोकन्स म्हणजे काय? तुमचे जे स्मॉलेस्ट इंडिव्हिज्युअल युनिट्स असतात ते सी मध्ये यूज केले जातात. जसं की तुमचा कीवर्ड्स आहे, तुमचा आयडेंटिफायर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्स्टंट्स आहे. मग कीवर्ड्स कोणते कोणते? जे इंटिजर, फ्लोट, डो, व्हाईल. अजून कोणते यूज करता? इफ, एल्स, प्रिंट एफ, स्कॅन एफ. हे जे आहेत हे काय झाले? तुमचे कीवर्ड्स. कीवर्ड्स म्हणजे काय? जे ऑलरेडी प्री डिफाईन आहे तुमच्या लायब्ररीज मध्ये, तुम्ही फक्त ते काय करताय? यूज करताय. ते काय? तुमचे कीवर्ड्स आहेत. त्याच्यानंतर तुमचे आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे काय? जे तुम्ही व्हेरिएबल किंवा फंक्शनला जे नाव देतात ते काय असतं? तुमचा आयडेंटिफायर असतात. त्याच्यानंतर तुमचे कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय? तुमची व्हॅल्यू काय करतो? तो फिक्स देतो. त्याच्यानंतर तुमचा स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय? जे डबल कोट मध्ये किंवा सिंगल कोट मध्ये तुम्ही डिफाईन करता ते काय असतं? तुमचे स्ट्रिंग असतात. त्याच्यानंतर ऑपरेटर कोणते कोणते? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड अँड मॉड्युलस. नेक्स्ट आहे तुमचा स्पेशल सिम्बॉल. स्पेशल सिम्बॉल्स म्हणजे कोणते? तुमचे कर्ली ब्रेसेस, ओपन ब्रेसेस, सेमीकॉलन, कॉलन. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा सिम्बॉलिक कॉन्स्टंट. सिम्बॉलिक कॉन्स्टंट काय? कशासाठी यूज केले जातात? सिम्बॉलिक कॉन्स्टंट काय? तुमचा हॅश डिफाईन. हा काय करतो? तुमची जी पण व्हॅल्यू आहे ती काय करतो? त्याला डिफाईन करतो. म्हणजे वन टाइप ऑफ काय करतो? त्याला कॉन्स्टंट देतो. ठीक आहे, आपण काय केली? एक व्हॅल्यू काय केली? तिथे डिफाईन केली. मग ती कशी दाखवली? सिंटॅक्स काय देता? हॅश डिफाईन कॉन्स्टंट नेम. कॉन्स्टंट नेम म्हणजे काय? सपोज आता तुमची पायची व्हॅल्यू असेल किंवा तुम्ही ए ची व्हॅल्यू डिफाईन करून ठेवली की 10 आहे. यू डोंट वॉन्ट टू रिप्लेस इट. म्हणजेच काय झालं? तुमची ती व्हॅल्यू काय केली? तुम्ही डिफाईन केली आणि एक सिंपल फॉर्म्युला देऊन त्याच्यात काय केली? ती पायची व्हॅल्यू कॉल केली. पण याच्यामध्ये रूल काय? कॉन्स्टंट जे इथे डिफाईन मध्ये नाव देणार आहे ते काय राहणार आहे? तुमचं कॅपिटल मध्ये असणार आहे. ठीक आहे, मग याचा ऍडव्हान्टेज काय? हा काय करतो? रिडेबिलिटी काय करतो? इम्प्रूव्ह करतो. इझी मॉडिफिकेशन होतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल. कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल कशासाठी यूज केला जातो? आताच मी तुम्हाला सांगितलं कॉन्स्टंट कशासाठी यूज केला जातो? ज्याची व्हॅल्यू आपल्याला चेंज करायची नाही किंवा ती रिप्लेसमेंट करायची नाही, त्याच्यासाठी आपण काय डिफाईन करतो? कॉन्स्टंट डिफाईन करतो. सपोज फॉर एक्झाम्पल कॉन्स्ट इंट मॅक्स काय दिला आपण? 100 दिला. त्याच्यानंतर व्हेरिएबल व्हॅल्यू काय होणार नाही? तुमच्या चेंज नाही होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टोरेज क्लासेस इन सी. जी पण तुमचं व्हॅल्यू आहे ती तुम्हाला काय करायची? स्टोअर करायची. मग ती कशी स्टोअर करणार? एक तर तुम्ही ऑटो स्टोअर करू शकता किंवा एक्सटर्नल पद्धतीने पण काय करू शकतात? स्टोअर करू शकतात. मग कोणती असतात त्याच्यात? ऑटोमध्ये काय असतं? तुमचा डिफॉल्ट स्टोरेज क्लास असतो. त्याच्यामध्ये काय असतं? तुमचा लोकल स्कोप असतो. एक्सटर्नल मध्ये काय असतो? तुमचा ग्लोबल व्हेरिएबल डेटा मधून काय करतो? तो तुमची व्हॅल्यू ऍक्सेस करतो. सपोज एखाद्या फंक्शन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू कॉल करायची असेल बट ती डिफाईन केली असेल आउट ऑफ फंक्शन तर ती काय करू शकतो? आपण कॉल करू शकतो. म्हणजेच काय? तुमचा ग्लोबल डेटा मधून काय घेतली? आपण व्हॅल्यू कॉल केली आहे. त्याच्यानंतर तुमचे स्टॅटिक. स्टॅटिक म्हणजे काय?
जी कोणतीही व्हॅल्यू आपण चेंज नाही करू शकत किंवा ज्याचे डेटा आपण चेंज नाही करू शकत म्हणजे काय स्टॅटिक. नेक्स्ट क्वेश्चन, कीवर्ड्स इन डिटेल. कीवर्ड्स इन सी, कीवर्ड्स कोणते कोणते सांगितले मी तुम्हाला, जे पण तुमचे डेटा टाईप मध्ये कोणते इंटिजर, कॅर, फ्लोट, डबल, लॉंग. त्याच्यानंतर तुमचे कंट्रोल मध्ये कोणते इफ, एल्स, डू, व्हाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा स्टोरेज क्लास कोणता आहे स्टॅटिक अँड एक्सटर्नल. हे काय यूज करू शकतात आपण यूज करू शकतो त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे तुमचा फ्लो चार्ट. आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन, एरिया ऑफ रेक्टँगलचा फ्लो चार्ट काय करायचं आपल्याला ड्रॉ करायचा. सर्वात पहिले आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे क्वेश्चन वरून आन्सर लिहायला. लक्षात ठेवा कसं लिहायचं. काय दिलेलं आहे तुम्हाला एरिया ऑफ रेक्टँगल. आपल्याला सर्वात पहिले काय माहिती पाहिजे रेक्टँगलचा फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा L/B. मग काय लिहिणार सर्वात पहिले काय करतो आपण प्रोग्रामला स्टार्ट करतो. स्टार्ट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असते आपली, आपल्याला काय लिहायचं एरिया ऑफ रेक्टँगल. मग आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल लिहिण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले काय इम्पॉर्टंट आहे त्याची लेंथ अँड ब्रेथ. मग आपण काय करणार त्याची रीड करणार म्हणजे काय करणार त्याची डेटा लिहिणं. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट करणार. त्याचं काय करणार फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकून काय करणार आहे त्याला कॅल्क्युलेट करणार आहे. लास्टला काय करायचं आपल्याला डिस्प्ले करायचं आणि लास्टला प्रोसेस काय होणार आहे स्टॉप होणार आहे. यालाच काय करणार आहे आपण फ्लो चार्ट मध्ये स्टार्ट केला, लेंथ घेतली, ब्रेथ घेतला, त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकली, त्याच्यानंतर त्याला प्रिंट केली अँड एंड केला. इथे काय सांगितलं होतं स्टार्ट साठी आपण काय घेतो ओव्हल शेप घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर रीड डेटा करायचा असेल तर पॅरालेलोग्राम किंवा कॅल्क्युलेशन करायचं असेल तर आपण काय यूज करतो रेक्टँगल यूज करतो. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला प्रिंट करायची म्हणून काय यूज केला आपण पॅरालेलोग्राम यूज केला आणि एंड करायचं म्हणून आपण काय यूज केला ओव्हल शेप केला. नेक्स्ट क्वेश्चन अरिथमॅटिक ऑपरेटर. अरिथमॅटिक ऑपरेटर कोणते तुमचे ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड, मॉड्युलस. हेच काय करायचं तुम्हाला विथ एक्झाम्पल काय करायचं एक्सप्लेन करायचं. कोणतेही लिहिल्यानंतर सर्वात पहिले काय लिहायचं त्याचे डेफिनेशन, त्याचे कोणते ऑपरेटर्स आहे, त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल विथ आउटपुट. मग प्रोग्राम लिहिताना सर्वात पहिले काय लिहिणार आपण त्याची हेडर फाईल ऍड करायची #include stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. त्याच्यानंतर इंट मेन नंतर आपण काय करणार आहे व्हॅल्यू डिफाईन करणार आहे. इंटिजर a इक्वल टू काय दिली आपण 10 and 3. आता आपल्याला काय करायची ती प्रिंट करायची. बट कोणते कोणते ऑपरेशन सांगितलेले आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड. मग किती आहे 1 2 3 4 5 आहे म्हणून 5 टाइम्स काय घेतलं %d. आता आपल्याला व्हॅल्यू कसं पाहिजे इंटिजर मध्ये पाहिजे म्हणून आपण काय यूज केलं इथे %d यूज केलाय. म्हणजे आता ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड अँड मॉड्युलस. रिटर्न आउटपुट मध्ये काय येईल आपल्याला ऍडिशन 13, सबट्रॅक्शन 7, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन 30, डिवाइड काय आहे तुमचा 3 अँड मॉड्युलस आउटपुट काय येणार आहे तुमचं 1. बघा 13, 7, 33 अँड 1. नेक्स्ट क्वेश्चन लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर कोणते अँड ऑर लॉट. हे काय झाले तुमचे लॉजिकल ऑपरेटर झाले. मग हे कशासाठी यूज केले जातात लॉजिकल ऑपरेटर कशासाठी यूज केले जातात जी पण आपल्याला कंडिशन सॅटिस्फाईड करायची असेल त्याच्यासाठी. सपोज आता तुमचं लीप इयरचं एक्झाम्पल जर घेतलं तर आपल्याला काय चेक करायची त्याची कंडिशन चेक करायची. लीप इयर किती वर्षानंतर येतो आपल्या 4 इयर्स नंतर. मग त्याची कंडिशन काय असणार आहे माहितीये जे पण तुमची व्हॅल्यू आहे ती काय करायची आपल्याला डिवाइड बाय 4 करायची. म्हणजे 100 डिवाइड बाय 4 काय लिहितं आपल्याला काय द्यायचे 4 डिकेड मध्ये ती कॅल्क्युलेट करायची म्हणून काय होईल तुमची त्याच्यासाठी कंडिशन येईल. सेम तसंच फॉर एक्झाम्पल इफ a इज ग्रेटर दॅन 0 and b इज ग्रेटर दॅन 0. जर कधी a ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन a असेल 0 पेक्षा जर मोठी असेल आणि b ची पण 0 पेक्षा मोठी असेल तर ती काय असणार आहे तुमची पॉझिटिव्ह असणार आहे. 0च्या खाली ज्या व्हॅल्यू असतात त्या काय असतात तुमच्या निगेटिव्ह असतात. म्हणून प्रिंट मध्ये आपण काय करणार प्रिंट बोथ पॉझिटिव्ह. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा कंडिशनल टर्नरी ऑपरेटर. कंडिशनल टर्नरी ऑपरेटर म्हणजे काय एक शॉर्ट हँड प्रॉपर्टी ही की आपण काय करतो जे पण तुमचे ट्रू अँड फॉल्सच्या ज्या व्हॅल्यू असतात त्या काय करतो आपण यूज केलेले आहेत. पहिले काय असतं तुमचं सिंटॅक्स काय कंडिशन एक्सप्रेशन इफ ट्रू, एक्सप्रेशन इफ फॉल्स. दोघं कंडिशन काय दिलेलं आहे ट्रू अँड फॉल्सच्या समोर दिलेले असतात आणि जो करेक्ट आउटपुट असतो तो काय होतो इथे प्रिंट होतो. फॉर एक्झाम्पल इंटिजर a 10 दिलाय, b 20 दिलाय. इंटिजर मॅक्स काय दिलाय a इज ग्रेटर दॅन b. a इज ग्रेटर दॅन b आहे का a मोठा आहे की b मोठा आहे तर तुमची मॅक्स व्हॅल्यू काय प्रिंट होणार याच्यामध्ये 20. नेक्स्ट आहे तुमचा शॉर्ट हँड असाइन ऑपरेटर. शॉर्ट हँड असाइन ऑपरेटर कोणते इकडे बघ प्लस इक्वल टू x प्लस इक्वल टू 5 म्हणजे काय झाली तुमची x प्लस 5
मायनस इक्वल टू म्हणजे काय x -3, ठीक आहे. त्याच्यानंतर स्टार इक्वल टू 2 म्हणजेच काय x × 2. त्याच्यानंतर डिवाइड बाय इक्वल टू 4 म्हणजेच काय x डिवाइड बाय 4, x mod बाय 3. एक सिंपल एक्झाम्पल घेतलं, हेडर फाईल टाकली, इंट मेन घेतला, त्याच्यानंतर x इक्वल टू 10 घेतला, x प्लस इक्वल टू 5 म्हणजे x ची व्हॅल्यू काय झाली तुमची 15. त्याच्यामध्ये आपल्याला काय केलंय 2 मल्टिप्लिकेशन केलंय म्हणजे काय झालं तुमचा x इक्वल टू 30 आला आणि तुमचं प्रिंट काय होणार आहे आन्सर इथे 30 आउटपुट येणार आहे लास्टला. याचे ऍडव्हान्टेज काय, हा रिड्यूस कोड लेंथ काय करतो, रिड्यूस करतो. नेक्स्ट आहे तुमचा स्पेशल ऑपरेटर इन सी. स्पेशल ऑपरेटर इन सी कोणते कोणते ऑपरेटर यूज केले जातात आपल्या याच्यामध्ये, एक असतो तुमचा अँड आणि एक असतो तुमचा स्टार, ठीक आहे. मग हे पॉइंटर साठी काय केले जातात, यूज केले जातात. त्याच्यामध्ये काय यूज करतो आपण, ऍड्रेस ऑफ यूज करतो. त्याच्यानंतर तुमचा इनडायरेक्ट व्हॅल्यूचा ऍक्सेस करण्यासाठी यूज केला जातो. मग तो कशाने दाखवला जातो, एक तर तुम्ही डॉटने यूज करू शकता किंवा एरोने यूज करू शकतात. मग त्याच्यामध्ये काय काय यूज करू शकतो, कॉमा करून आपण काय करतो, सेपरेट करतो. फॉर एक्झाम्पल फॉर लूप जर घेतला आपण तर फॉर लूप मध्ये काय करतो आपण, सेमीकोलन देतो. आणि जर कधी एकाच वेळी 2 इनिशियलाइज करायचं असेल तर काय करतो, कॉमा यूज करतो. नेक्स्ट आहे तुमचा बिटवाइज ऑपरेटर. बिटवाइज ऑपरेटर कशासाठी यूज केला जातो, जे पण तुमचे दिलेले असेल ऑपरेटर ते काय करायचे आपल्याला यूज करायचे. सपोज आता ऑर यूज करायचं असेल तर याच्यामध्ये काय यूज करू शकतो आपण, बिटवाइज ऑपरेटर यूज करतो. बिटवाइज ऑर, बिटवाइज अँड, बिटवाइज एक्सक्लुसिव्ह ऑर, त्याच्यानंतर तुमचं बिटवाइज लेफ्ट शिफ्ट, राईट शिफ्ट अँड बिटवाइज नॉट, ठीक आहे. मग याच्यामध्ये ऑर म्हणजे काय, दोघांपैकी जे ट्रू असेल ती. अँड मध्ये काय असतं तुमच्या, अँड मध्ये काय असतं कोणते तरी एक किंवा दोघं. एक्सक्लुसिव्ह ऑर मध्ये काय दिलं आपण, त्याचा एक सिंपल कॅल्क्युलेशन चे फॉर एक्झाम्पल काय केलेले इथे एक्सप्लेन केलेले. नेक्स्ट आहे तुमचा ऑपरेटर प्रोसिडेन्स. कोणते तुमचा पॅरेंथेसिस, त्याच्यानंतर तुमचा मल्टिप्लिकेशन, डिवाइड, त्याच्यानंतर तुमचा मॉड्युलस, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन. याच्यामध्ये काय असतं तुमचा रिलेशनल लॉजिक अँड असाइनमेंट ऑपरेटर काय केलेले आहे त्याच्यामध्ये आपण यूज केलेले. नेक्स्ट क्वेश्चन आहे इफ एल्स, इफ वर्सेस इफ एल्स स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट कशासाठी यूज केला तो, सिंपल इफ काय असतो तुमचा, जे पण तुम्हाला व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू साठी काय यूज केला होतो तुमचा सिंपल इफ यूज करतो. त्याच्यावर सिंटॅक्स काय, इफ कंडिशन आणि तुमची जी कंडिशन दिलेली असेल ती आणि ब्रॅकेट कम्प्लीट. नेक्स्ट आहे तुमचा इफ एल्स स्टेटमेंट. नेक्स्ट याचा सिंटॅक्स काय, इफ कंडिशन तुमचं स्टेटमेंट कंडिशन ट्रूचं, एल्स मध्ये काय तुमचं फॉल्सचं कंडिशन. जर पहिली कंडिशन ट्रू झाली तर हे काय करणार आहे, तो लूप एक्झिक्यूट नाही होणार. जर कधी इफ ट्रू ची कंडिशन सॅटिस्फाईड नाही झाली तर तुमच्या एल्स मध्ये जे असेल ते काय होणार आहे, बाय डिफॉल्ट प्रिंट होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन स्विच केस प्रोग्राम. तुम्हाला स्विच केस यूज करून काय करायचं, एक सिंपल प्रोग्राम लिहायचा, ठीक आहे. आपण हेडर फाईल डिफाईन केली, त्याच्यानंतर मेन फंक्शन डिफाईन केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केले, ऍडिशन सबस्ट्रॅक्शनचा एक प्रोग्राम लिहायचा आहे. दोन आपण काय घेतलंय त्याच्यासाठी कॅरेक्टर घेतला, एक तर 1 किंवा 2 घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलंय, त्याच्यामध्ये ए आणि बी च्या व्हॅल्यू काय घेतलंय युजर कडून ऍड करून घेतलाय. स्विच केस मध्ये काय दिलं, त्याला विचारलं CH काय देणार 1 की 2, ठीक आहे. मग त्याने काय केलं, आपण 1 दिला तर दोघांची ऍडिशन करेल, 2 दिला तर सबस्ट्रॅक्शन करेल आणि स्टेटमेंट काय केले इथे ब्रेक केलेत. नेक्स्ट आहे जर सपोज युजरने 1 टाकला तर तो काय होणार आहे 10 आणि 5. जर 1 म्हणजे काय होतं तुमचं ऍडिशन होतं, म्हणजे काय झालं 10 + 5 आउटपुट 15. याच्या जागी जर 2 दिला असता आणि 10 आणि 5 मधून जर मायनस केला तर काय येणार होतं तुमचं आउटपुट 5 येणार होतं. नेक्स्ट आहे तुमचं फर्स्ट 10 इव्हन नंबर युजिंग फॉर लूप. नेक्स्ट फर्स्ट 10 नंबर्स म्हणजे कोणते 1 to 10 नंबर्स काय करायचे तुम्हाला, इव्हन नंबर्स म्हणजे कोणते 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20. किती झाले तुमचे फर्स्ट 10 नॅचरल नंबर, बट कोणते इव्हन. मग याच्यासाठी काय कंडिशन दिली आपण, फॉर लूप लावलाय, आय ची व्हॅल्यू काय इनिशियलाइज केली 1 केली, कुठपर्यंत आपल्याला काउंट घ्यायचा 10 पर्यंत. लूप किती वेळा काउंट करायचं आपल्याला 10 टाइम्स, ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलंय आयला इन्क्रीमेंट केलंय 1 ने, ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे इव्हन नंबर प्रिंट करायचे, म्हणून काय झाला 2 ने काय केलं त्याला आयला मल्टिप्लाय केलं. त्याच्यानंतर तुमचं आउटपुट काय आलं 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20.